नमस्कार महेशराव. नमस्कार. आज आपण हेळम तालुका देवणी येथील प्रगतिशील ऊस उत्पादक शेतकरी सन्माननीय महेश कांतराव शिरपुरे यांच्या प्रक्षेत्रावरती आहोत. या ठिकाणी आपण पाहत आहात हे कोथिंबीरचं प्रक्षेत्र आहे. महेशराव, किती एकर कोथिंबीरचं प्रक्षेत्र आहे? हे 2 एकर आहे सर. 2 एकर आहे जवळपास. तर कोथिंबीरला चांगला भाव आहे? आता मार्केट चालू आहे सर, चांगलं. अच्छा, ठीक आहे. बऱ्याच तालुक्यामध्ये चांगल्या कोथिंबीर घेतले जातात. बरेच शेतकरी मटका पीक म्हणून याकडे बैठलं जातं. तर तुमच्या जर यशोगाथा सांगायची असेल तर आपण संपूर्ण कोथिंबीर पिकाची माहिती सांगूया. किती तारखेला पेरणी झालेली आहे? 12 जुलैला पेरणी झालेली. बर. तर किती क्षेत्र आहे हे? 2 एकरचं क्षेत्र आहे. 2 एकरचं क्षेत्र आहे. तर कोणतं बी आहे या ठिकाणी? कास्तीचं आहे. कास्ती कोथिंबीर आहे. किती बियाणं लागलेलं आहे? जवळपास 30 ते 35 किलो बियाणं लागलेलं आहे. बरं, ठीक आहे. हे साठी आपल्याला जवळ या थोडं. 45 किलोच्या वरती बियाणं लागलेलं आहे. बरं बरं. तर मग हे 2 एकरचं क्षेत्र आहे. आज जवळपास किती दिवस झाले पेरणी होऊन? 12 जुलै ते आज किती आहे? संभाजी पाटील साहेब 35 दिवस झाले. 35 19 ऑगस्ट धरूयात. अच्छा, ठीक आहे. तर व्यापारी यायला लागले. व्यापाऱ्यांचा फोन वगैरे चालू झालेला आहे. हो. तर या आपल्या या कोथिंबीरच्या प्रक्षेत्रामध्ये नक्कीच आपल्याला यश येणार आहे. या ठिकाणी मिनी स्प्रिंकलर सुद्धा दिसत आहे. हे जुगाड म्हणजे याची यशोगाथा काय आहे? कशा प्रकारे घेतलेला आहे? याच्यानंतर पोकळा अंतर्गत हे मिनी स्प्रिंकलर घेतलेलं आहे. बर. म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनीमध्ये मिनी स्प्रिंकलर किती कसं आहे त्याचं कसं आहे जुगाड सांगा आम्हाला. ते 80% सबसिडीवर घेतलेलं आहे सर. बरं, एकूण किंमत किती होती? एकूण किंमत त्याचे 22,000 रुपये एकरी किंमत होती. बर. 3 एकर साठी घेतलेलं होतं. म्हणजे 22 त्रिक 70,000च्या घरात. तर सबसिडी किती पडलेली आहे त्याला? 40,000 सबसिडी पडलेली आहे. म्हणजे जवळपास 75% सबसिडी. म्हणजे शासनाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आपण जे हे केलं ते अतिशय चांगलं आहे. एकंदरीतच चांगला फायदा झालेला आहे. तर या ठिकाणी बटनपूर येथील प्रगतिशील पपई उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी संभाजी अशोकराव पाटील या ठिकाणी आहेत. नमस्कार संभाजी पाटील. तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. यापूर्वी सुद्धा महेशरावांच्या शेतामध्ये आलेल्या होतात. काय सांगाल यामध्ये? खरं सांगायला काय, महेशराव एक उत्कृष्ट कष्टकरी शेतकरी आहेत. बर. आणि उत्कृष्ट कष्टकरी तर सगळेच आहेत. अच्छा. पण नवीन प्रयोग करणारा एकमेव शेतकरी म्हणला हरकत नाही. बर बर. नवीन ऊसाचे बेणे, हो का, अशी कोथिंबीरची शेती, त्याचबरोबर गोदावरी तूर. बर. मला अक्षरशः सांगणारा व्यक्ती मग कोण म्हणजे हाच. आणि तालुक्यामध्ये ऊसाचे नवीन बेणे आणून सांगणारे आणि VSIचे जे ऊसाचे नवीन नवीन व्हरायटी लॉन्च जे होते ते सगळे तिथून डायरेक्ट कुठे काहीतरी लिंक असेल वाटतंय मला की जे पहिले इथं माहित होतं. अच्छा अच्छा अच्छा. तर महेशराव, तुम्ही वसंतराव शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथे आत्मा अंतर्गत 3 दिवसीय प्रशिक्षणासाठी गेला होता. त्या ठिकाणी अतिशय दर्जेदार प्रशिक्षण घेऊन आज तुमच्या इथं ऊसाच्या कोणकोणत्या व्हरायट्या तुम्ही बेने प्लॉट म्हणून केलेला होता गेल्या वर्षी किंवा या वर्षी आपण शेतकऱ्यांना दिल्यात? कुठल्या कुठल्या होत्या बेने प्लॉट म्हणून? याच्या अंतर्गत आपण 15-0-12 बर, 13-0-0-7 बर आणि VSIची 10,001 बर अशी व्हरायटी आहे सर आपल्याकडे. बर बर. विशेष म्हणजे त्यांच्या औषधाचा वापर सुद्धा होतो इथं. अच्छा 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 अच्छा. त्याने जे गायडन्स केले जे खत जे आहेत, बर, वरून भूमी अंतर्गत बी आणि वरून फवारणी करायचे पण, बर बर, या सर्व गोष्टीचा वापर करणारे शेतकरी आहेत. बर बर बर. ठीक आहे. तर महेशराव, आपण देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीला बगल देऊन थोडस फायद्याची शेती करायची असेल तर कशा प्रकारे सांगाल? नवीन नवीन प्रयोग केला, नवीन प्रयोग करून ड्रॅगन फ्रूट, बर, परत पुढे बघून शेवग्याची शेती, बर, त्याच्यानंतर शेवग्यापासून तयार होणारे जे पावडर वगैरे आहे बर, तशी शेती करावी. बोरिंगा पावडर, बर, असे नवीन नवीन प्रयोग करून शेतकऱ्यांनी प्रगतीकडे वाटचाल करावी. बरोबर. आपल्या कोथिंबीर पिकाला नक्कीच भाव मिळणार आहे. अतिशय चांगलं पीक या ठिकाणी पाहू शकता आपण. कॅमेरा थोडंसं इकडे फिरवा सगळीकडे. जवळपास 2 एकरचा प्लॉट आहे. आम्ही रितसर यूट्यूबवरती अपलोड करणारच आहोत. त्याचबरोबर मार्केट व्यवस्था लिंकेज म्हणजे इतर सुद्धा जे व्यापारी लोक आहेत त्यांना सुद्धा आम्ही फोटो टाकणार आहोत. नक्कीच आपल्याला याच्यामध्ये यश येवो ही आमची सगळ्यात सगळं एकीकडे आहे. भाव मिळणं एकीकडे आहे. हो, काहीही करू शकताय, बर, पण भाव मिळणं ही बाजू एकीकडे आहे. अच्छा, ठीक आहे. भाव मिळाला अशा महेश राहिला तर मग अजून दुपार महेश येणार आहेत. ठीक आहे. आम्ही धन्यवाद सर. या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी सन्माननीय कृष्णाजी मुंडे सर, गावचे सहाय्यक कृषी अधिकारी सन्माननीय कांबळे साहेब, त्यासोबत उपकृषी अधिकारी बळीराम जाधव साहेब यांचा वारंवार या ठिकाणी आपल्याशी चांगला संपर्क आहे, हे सर्वांना माहितच आहे. हा कोथिंबीरचा प्लॉट अतिशय चांगल्या भावामध्ये जावो व आपण लखपती हो ही आमची दोघांच्या करून शुभेच्छा. धन्यवाद सर.